साठी नागरिकांची धावपळ, सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा, गॅस टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल। इंधनाचा साठेबाजार रोखण्यासाठी एस्मा लागू, घरगुती आणि वाहनांसाठीच्या गॅस पुरवठ्याला प्राधान्य देणार, नैसर्गिक वायूचा पुरवठा आणि वितरण नियंत्रण करण्याचे आदेश। महाराष्ट्रासह बंगळुरू आणि चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा, एलपीजीच्या कमतरतेमुळे 1-2 दिवसात हॉटेल्स बंद पडण्याची शक्यता, हजारो कामगारांच्या रोजगारावर आणि खाद्य संस्कृतीवर मोठी टांगती तलवार। अमेरिका इराण युद्धाच्या शेतकऱ्यांना मोठा झळा, तर भाज्यांची निर्यात ठप्प झाल्यानं दर गडगडले, पालेभाज्यांच्या दरात मोठी घसरण। झाशीच्या सिप्री बाजार परिसरात 524 गॅस सिलेंडरसह ट्रकची चोरी, ट्रकमध्ये 18 लाख रुपये किमतीचे गॅस सिलेंडर, पोलिसांकडून अज्ञातांचा शोध सुरू। यांची इराणच्या राष्ट्रपतींशी चर्चा, युद्ध लवकरात लवकर थांबवलं पाहिजे आणि तणाव कमी करणं आवश्यक, पुतिन यांची चर्चा, तर पेजाशकियान यांच्याकडून रशियाच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त। पुण्यामध्ये 10वी परीक्षेचे गणिताचे दोन्ही पेपर फुटले, परीक्षेच्या 3 दिवस आधीच एका टेलिग्राम ग्रुपवर पेपर लीक, ग्रुप ॲडमिनसह सदस्यांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। बुलढाण्यामध्ये महिला बेपत्ता होण्याचं सत्र सुरूच, 24 तासात जिल्ह्यातनं एका विवाहितेसह 6 मुली बेपत्ता, 2.5 महिन्यामध्ये 200 महिलांसह एकूण 289 जण बेपत्ता।